ट्रॅफिकमुळे किंवा ऐन वेळच्या कोणत्या तरी कारणाने तुमची कन्फर्म ट्रेन कधी मिस झाली आहे का? ट्रेन सुटली की आपण समजतो की तिकिटाचे सगळे पैसे गेले पाण्यामध्ये. पण आता तुमची ट्रेन जर सुटली तरी सुद्धा तुम्ही तिकिटाचे पैसे रिफंड म्हणून परत मिळवू शकणार आहात. भारतीय रेल्वेचा एक भन्नाट नियम काय सांगतो आपण जरा पाहूया. रेल्वेच्या नियमांनुसार ट्रेन मिस जर झाली तर तुम्हाला TDR म्हणजे तिकीट डिपॉझिट रिसीट फाईल करावी लागते. हा नियम ऑनलाईन IRCTC तिकीट आणि रेल्वे काउंटरवरून घेतलेल्या तिकिटासाठी लागू होतो. पण इथं वेळेची खूप कडक मर्यादा आहे. ट्रेन ज्या ठिकाणाहून सुटणार आहे त्या अधिकृत वेळेपासून म्हणजे चार्ट तयार झाल्यापासून पुढील 4 तासांच्या आतच तुम्हाला TDR फाईल करावा लागणार आहे. जर हे 4 तास उलटून गेले तर तुम्हाला 1 रुपयाही रिफंड मिळू शकत नाही. हा TDR फाईल कसा करायचा ते सांगते. एकदम सोपं आहे. जर ऑनलाईन तिकीट असेल तर IRCTC ॲप्लिकेशन किंवा वेबसाईटवर आपल्याला लॉग इन करायचं आहे. माय बुक तिकीट्स यामध्ये जायचं, तुमचं तिकीट निवडायचं, तिथं असलेल्या फाईल TDR या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं. रिझन विचारल्यावर पॅसेंजर डिड नॉट ट्रॅव्हल हा पर्याय निवडून फॉर्म सबमिट करायचा आणि जर तिकीट रेल्वे काउंटरचं असेल तर तात्काळ त्या स्टेशनच्या स्टेशन मास्तरांकडे किंवा तिकीट खिडकीवर जाऊन TDR फॉर्म तुम्ही लगेचच भरून द्या. यानंतर रेल्वे तुमच्या अर्जाची पडताळणी करते. पुढील 5 ते 90 दिवसात तिकिटाची ठराविक रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होते. हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि नेहमी प्रवास करणाऱ्या तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. जी सगळी प्रोसेस आहे ती खाली सुद्धा देते.